नमस्कार शेतकरी बांधवांनो. उन्हाळी मिरची लागवड करण्याचा घाट तुम्ही याही वर्षी घातलेला आहे. पण मागच्या वर्षी तुम्हाला असे काही अनुभव आलेले आहेत का? की मिरची लागवड केल्याच्या 1.5-2 महिन्यानंतर तुम्हाला कळलं की अरे यार, माझी व्हरायटी जी आहे ती चुकीची निघाली. मला नर्सरीवाल्याने फसवलं. मला योग्य रोपच मिळालेलं नाही आणि त्यामुळे माझा प्लॉट हा या ठिकाणी खराब झाला. आता मी खर्च करायला तर तयार आहे, पण प्लॉटच माझा चांगला नाही आहे. नर्सरीवाल्याने मला त्या ठिकाणी फसवलेलं आहे. आता मला काहीही पर्याय नाही आणि आता वेळ निघून गेलेला आहे. तर आणि माझं अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. मग ते मल्चिंग पेपरचं असेल, रोपांचं असेल किंवा मग ती लागवड करण्यासंदर्भातलं असेल, भेसळ डोसचं असेल, ते माझं अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. असं तुमच्यासोबत झालं आहे का? बघा, या सगळ्या काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात मिरची लागवड करत असताना. तर अशामध्येच एका शेतकऱ्याने एक प्रश्न मला विचारला आणि प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण हा प्रश्न तुमच्या मिरची लागवड करण्याचा पाया ठरणार आहे. आणि पाया जेवढा मजबूत तेवढी बिल्डिंग तुम्ही मोठी बांधू शकता. पण पाया जर कच्चा असेल तर ती बिल्डिंग एक ना एक दिवस ढासळणार आहे, पडणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याकडे फक्त पश्चाताप हा उरत असतो. म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर अशामध्येच एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला आहे. वेदांत रावते सर म्हणतात आहे, की "सर, नर्सरीवाले योग्य व्हरायटी देतात का? रोप नर्सरीतूनच घ्यायचं का?" आता हा यांचा प्रश्न आहे, पण याला जोडून अजून माझे काही प्रश्न आहेत. म्हणजे इतर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याही प्रश्नांची उत्तरं मला तुम्हाला द्यायची आहे. म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. नंतर पश्चाताप करण्याची वेळ ही तुमच्यावर नाही, इतर शेतकऱ्यांवरती यायला पाहिजे. या प्रश्नांची उत्तरं देत असताना मी तुम्हाला एवढं सांगेल, एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो. काही प्रश्न माझे ॲड मी त्या ठिकाणी करतो. सर, उन्हाळ्यामध्ये मिरचीचं रोप किती दिवसांचं असलं पाहिजे? हा एक प्रश्न आहे परत. तर उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करत असताना कधीही 40 ते 45 दिवसाचं रोपच घ्या. त्याच्यापेक्षा कमी घेऊ नका. उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप जास्त असतं. तुमचं रोप जर कवळं राहिलं, तर त्या ठिकाणी मी पहिलेही सांगितलं, तुम्ही ज्यावेळेस ते भेसळ ओतलेला असतो, पाण्याची वाफ, ते मल्चिंग पेपर, ते उन्हाळ्यामध्ये झाडा लागतात, त्या वरून पडणारा सूर्यप्रकाश आणि तुमचे रोपं हे त्या मल्चिंग ठिकाणी जळत असतात. म्हणून कवळं रोप आपल्याला चालत नाही. परिपक्व रोप पाहिजे 40 ते 45 दिवसाचा. हा पहिला प्रश्न उत्तर मी तुमचं देऊन झालं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, सर, व्हरायट्या कोणत्या लागवड करायला पाहिजे? यावर्षी मला रोप बुकिंग तर करायचं आहे, पण कोणत्या व्हरायट्या? बघा, मिशन समृद्धी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे, अशा ज्यांच्या प्लॉटवर मला जाता येऊ शकत होतं, अशांच्या प्लॉटवर मी गेलो आणि त्यांच्या काही व्हरायटी आहेत, त्यांचे अप्रतिम असे रिझल्ट राहिले. त्याच्यामध्ये अशा काही व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये पहिलं नाव मी सुचवेल तुम्हाला, मुक्ता, त्याच्यानंतर सिंधू, त्याच्यानंतर लालपरी, त्याच्यानंतर करिश्मा, अनुष्का, नवतेज, नामदार 2132 असे हे जे काही प्लॉट होते ना, हे खूप अप्रतिम प्लॉट मागच्या वर्षी राहिलेले आहेत. जवळपास 13-13, 14-14 तोडे या शेतकऱ्यांनी काढलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला ह्या व्हरायटी रिकमेंड करतो, की यापैकी तुम्ही कोणत्यातरी व्हरायटी निवडायला पाहिजे. आणि मी परत एकदा सांगतो, की एका एकरामध्ये जर 8,000 रोप बसत असेल, तर 2-2, 2,000 अशा 4 व्हरायटी तुम्ही निवडा. एखादी व्हरायटी जरी तुमची खराब निघाली, तर 3 व्हरायटी तुमच्या चांगल्या राहू शकतात. आता मी 2 प्रश्नांची उत्तरं तुमची दिलेली आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, नर्सरीमध्ये मला रोप तर टाकायचं आहे, पण तो मला योग्य रोप देईल का? आता तो देईल की नाही देईल, त्याची इमानदारी त्याच्याजवळ, तुमची इमानदारी तुमच्याजवळ, माझी इमानदारी माझ्याजवळ. पण आपण एक काळजी करू शकतो, आपण जर बियाणं घेऊन त्याला दिलं तर? आपल्याला ज्या व्हरायट्या पाहिजे त्याच व्हरायटीचं बियाणं कुठं भेटते याची चौकशी आपण करायला पाहिजे. ते बियाणं आपण स्वतः तिथून घेऊन यायला पाहिजे. तेच बियाणं आपण त्याच्याकडे द्यायला पाहिजे आणि ज्या दिवशी त्याला आपलं रोप टाकायला द्यायचं, त्या दिवशी आपण स्वतः हजर राहून त्या ठिकाणी जर ते रोप टाकून घेतलं, तर तुम्हाला शाश्वती राहील, की आपल्याला जे रोप भेटतं हे योग्य भेटतं आहे. मग त्याच्याकडूनच जेव्हा तुम्ही रोप टाकायला जाता, नाही तर तिथून हजर राहा. बाबा, तुझ्याकडे तेच बियाणं आहे का? मला चेक करू दे, बघू दे, त्या पुढ्या मला बघू दे आणि नंतर तू आज माझ्या डोळ्यासमोर टाक आणि हेच ट्रे एका साईडला ठेव. मी हे नंतर घेऊन जाणार 40-45 दिवसाचे झाल्याच्या नंतर. असं जर आपण केलं तर नक्कीच करू शकतो शेतकरी बांधवांनो. स्वतः त्या ठिकाणी हजर राहून तुम्ही रोप टाकून घ्यायला पाहिजे. त्याच्या भरोश्यावर बसण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, की सर, रोप लागवड करत असताना गोल ट्रे वापरायचे की चौकोनी ट्रे वापरायचे? बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर गोल ट्रे वापरणार असाल तर त्याच्यामध्ये मुळी ही गुंडाळून बसू राहिली आणि आपल्याला माहीत आहे मेजर प्रॉब्लेम जो येऊ राहिला शेतकऱ्यांना आता यावर्षी, जमीन कडक पडल्याने मुळ्या खोलवर जात नाही आहे, अपटेक जास्त होत नाही आहे. जास्त कडकपणा आल्यामुळे त्याच्या आपली सोटमूळ जी असते ती त्या ठिकाणी गुंडाळून बसलेली असते. हे मेजर प्रॉब्लेम असतात. तर त्या ठिकाणी एक तो जो प्रॉब्लेम आहे की गुंडाळून बसण्याचा, तर ते गोल ट्रेमुळे येतो. तर काही सल्ला तुम्हाला देतात की मग चौकोनी घ्या. चौकोनी ट्रेमध्ये तुमचा गोल ही मुळी होणार नाही. शेतकरी बांधवांनो, राखेतून निघाले आणि फोपाड्यात लोळा असा हा प्रकार होणार आहे. त्याच्यामध्ये तुमची मुळी ही गोल ट्रेमध्ये तुमची मुळी ही गोल होईल आणि चौकोनी ट्रेमध्ये तुमची मुळी ही चौकोनी राहील.
काय फरक पडला त्याच्यामध्ये? तुम्ही गोल धरूनही तसंच दाबाल आणि चौकोनी धरूनही तसंच दाबाल. आता गोलमध्ये गोल झाली, चौकोनीमध्ये चौकोनीच होणार. गोल तर होणारच ना. म्हणून कोणताही ट्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. पण शेतकरी बांधवांनो, काळजी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. जेवढा जास्तीत जास्त मोठा ट्रे तुम्ही घेणार ना, तितका फायदा तुमचा होणार. म्हणजे आता 102 ज्याच्यामध्ये रोपं मावतील असा पण ट्रे आहे. 120-130 रोपं ज्याच्यामध्ये मावतील असा सुद्धा ट्रे त्याच्यामध्ये आहे. आता जेवढा मोठा ट्रे तेवढे ते गट्टू लहान आणि जेवढं त्याच्यामध्ये कोकोपीट कमी बसणार तितकं तुमचे मुळे फिरण्याचे चान्सेसही वाढणार. म्हणून 50 पैसे शिल्लक द्या, पण त्याला मोठा ट्रे. आता त्याच्यामध्ये पण छोटा, मीडियम, लार्ज असे ट्रे येतात. तर त्याच्यामध्ये छोटा आणि मीडियम न घेता तुम्हाला लार्ज ट्रे घ्यायचा आहे. कारण आता तुम्हाला 30-35 दिवस मिरची नाही ठेवायची आहे. तुम्हाला 40-45 दिवस मिरची ठेवायची आहे. म्हणून कमीत कमी मोठा ट्रे वापरायला द्या. 50 पैशानं शिल्लक तुमचा खर्च होऊ द्या, काही अडचण नाही. पण ते कोकोपीट शिल्लक मावेल आणि त्याला फिरायला किंवा त्याला वाढायला जागा ही त्या ठिकाणी सफिशियंट मिळाली पाहिजे. म्हणून लार्ज ट्रे घ्या. छोटा घेऊ नका, मीडियम घेऊ नका, लार्ज ट्रे घ्या. जातील आपले रोपांसाठी पैसे, पण नंतरचा जो खर्च आहे तो आपल्याला परवडणार नाही आहे. तो औषधांचाही परवडणार नाही, त्या फवारणीचाही परवडणार नाही, खतांचाही परवडणार नाही. आणि जर अंगावर जर पूर्ण शेत आलं तर मग तो विचारूच नका. म्हणून आजच 50 पैसे शिल्लक दिले तर चालेल. आता ह्यात त्यालाच द्यायचं का? हा एक मोठा प्रश्न आहे. जर तुम्ही घरच्या घरी रोप तयार करू शकत असाल, तुम्हाला जर तेवढी शाश्वती असेल, तुम्हाला जर तेवढा अनुभव असेल, तर मग घरी करा ना. नर्सरीवाल्यांना देण्याचा काही प्रश्नच उरत नाही. स्वतः जर केलेलं तर स्वतः तेवढी गॅरंटी घेऊन आपण सांगू शकतो. नर्सरीवाला दिल्यानंतर त्याची गॅरंटी नसते, कारण थर्ड पार्टी असते. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला कॅपेबिलिटी आहे, तुम्हाला जर वाटतं मी करू शकतो, तर त्याचे पण असंख्य व्हिडिओ यूट्यूबला उपलब्ध आहेत. ते पाहूनसुद्धा तुम्ही करू शकतात. ती काळजी तुम्ही घेऊ शकता. तर ह्या प्रश्नांची उत्तरं जे काही मला वाटले की तुम्हाला द्यावीशी, तर ते प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न तुमचे असतील तर नक्कीच मला कमेंट करा. त्याही प्रश्नांवरती मी व्हिडिओ बनवण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले एक, पण मी तुम्हाला दिली 4 ते 5 प्रश्नांची उत्तरं. तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला योग्य वाटतात का? योग्य जर वाटत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथून पुढे जे काही व्हिडिओ मी बनवणार आहे ते पूर्ण मिरचीच्या शेवटपर्यंत बनवणार आहे. म्हणून त्याचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. म्हणून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, शेजारी दिलेलं बेल आयकॉन दाबून घ्या. जेव्हा मी इन्स्टंट म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस इन्स्टंट नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरून तो व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहता येईल. म्हणून शेजारी दिलेलं बेल आयकॉनसुद्धा दाबा. नुसतं सबस्क्राईब करून ठेवू नका. आणि हे मिशन फक्त माझं एकट्याचं नाही आहे किंवा जे तुम्ही पाहता यांचं नाही आहे. तर हे मिशन आपल्याला पूर्ण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवायचं, कारण त्यांचंसुद्धा नुकसान आपल्याला होऊ द्यायचं नाही. शेतकऱ्यांचा हाताला हात धरून आपल्याला पुढे चालायचं, शेतकऱ्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला समृद्ध आपल्याला बनवायचं आहे. म्हणून या मिशनला तुमचा हातभार पाहिजे, तुमचे सहकार्य आणि प्रेम अशाच पद्धतीने राहू द्या. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.